नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. तारीख 11 सप्टेंबर 1893. स्थळ अमेरिकेतील शिकागो. जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींची सर्वधर्म परिषद. अनेक धर्म प्रसारकांनी आपले विचार मांडले आणि भारतातील तो तेजपुंज 30 वर्षाचा तरुण व्यासपीठावर आला. भगवे वस्त्र परिधान केलेल्या त्या युवा हिंदू धर्मतत्वज्ञाने सभोवतालच्या श्रोत्यांकडे नजर टाकली. त्यांच्या मुखातला पहिला शब्द, बंधू आणि भगिनींनो. लेडीज अँड जेंटलमेन असा शब्द ऐकण्याची सवय लागलेल्या या सर्व श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नंतर त्या युवकाच्या तेजस्वी विचारांचे प्रतिध्वनी त्या परिषदेमध्ये आणि जगाच्या आसमंतामध्ये घुमत राहिले. त्या युवकाचं नाव होतं नरेंद्र विश्वनाथ दत्त, अर्थात रामकृष्ण परमहंसांचे परमशिष्य स्वामी विवेकानंद. नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की व्यासंगाचा, विवेकाचा तेजोमय प्रवास कसा असतो हे समजते. स्वामी विवेकानंदांचे लहानपणापासूनचे सर्व चरित्र अद्भुत आणि अवलियाच आहेत. स्वामी विवेकानंद जरी संन्यासी होते तरी त्यांनी सामान्य माणसाला कर्मयोग शिकवला, ज्ञानयोगाचं महत्त्व सांगितलं, भक्तियोगाचे संस्कार केले, राजयोगाचे आचरण करायला सांगितले. स्वामी विवेकानंदांनी जगाला आदर्श देणारा वेदांत समजावून सांगितला. त्यामुळे हिंदू धर्मातील सम्यक ज्ञान, तत्वज्ञान आणि विचार जगासमोर मांडले गेले. स्वामींनी भारत आणि परदेश भ्रमण करून हिंदू धर्माची महती सर्वांना सांगितली. त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अमेरिकेतील मार्गारेट नोबल या भगिनी निवेदिता झाल्या. वयाच्या 39व्या वर्षी जगभरात हिंदू धर्माची पताका फडकवणारा हा महान हिंदू धर्मोपदेशक नभांगणातून तारका निखळावी अशा प्रमाणे इहलोकीची यात्रा सोडून गेला. आज 121 वर्षे उलटली तरी या महान विचारवंताचे पुन्हा पुन्हा स्मरण होते. विश्व मानवतावाद शिकवणाऱ्या या महान तत्वज्ञास जयंतीनिमित्त बार्शी टुडेच्या वतीने विनम्र अभिवादन.